ही तुळस आहे आमची 20 वर्ष जुनी, काहीतरी एकत्र कामाला आली। फुगा आहे 4 दिन से, आराम से बेटा तयार झालेला आहे। आजचं नाही छान लागलेलं आहे, फक्त गार्डन मध्ये झोपलेले आहे। हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 7:30 वाजलेत आता आणि मी दादूसाठी डब्बा बनवत आहे। दादूच्या डब्यासाठी मी बनवली आहे शिमला मिरचीची भाजी आणि आता चपात्या बनवायच्या आहेत। पण त्याच्या अगोदर तुळशी मातेला जल अर्पण करते आणि त्यासाठी चपात्या बनवते। पारिजाताच्या झाडाला खूप सारी फुलं लागलेली आहेत शेंड्यावरती, खूप सुंदर दिसत आहेत। हरे कृष्ण कृष्ण कृष्ण। हे काय साहेब, येलो या रख देते, ले लेना। हरे चला आता टेरेस वरती जाऊन येते, आल्यानंतर उरलेला स्वयंपाक बनवते। ओम भास्कराय विद्महे महस्तिकराय धीमहि तन्नो आदित्यः प्रचोदयात्। आज आजींची भेट झालेली आहे। आजी माझ्या अगोदर येऊन बसलेले आहेत आणि आता प्राणायाम करत आहेत। आजींना व्यायाम करू देते, आता मी सुद्धा व्यायाम करते थोडा। व्यायाम झालेला आहे माझा। हा कशाला लिंबू नाहीत? कुठल्या? गार्डन मधले ना? तिकडचे ना? किती वाढले लिंबूचं झाड, काय माहिती येत असेल की नाही। आमचे 2 रखवालदार तर गार्डन मध्ये झोपलेले आहेत निवांत, एक कुठे गेले काय माहित नाही। कशाची काळजी, तेव्हा रात्रभर भुकत बसतात आणि आता झोपत राहतात नुसते दिवसभर। चला आजी येऊ का? आजींचा पण व्यायाम झालेला आहे, ठीक आहे चला। स्वयंपाक करायचा आहे राहिलेला। हा आजींचं बरं आहे, आजी निवांत आहे ना, आजी आंघोळ करायची। राधे तेरे चरणों की। आता कारल्याची भाजी आणि राहिलेल्या चपात्या बनवून घेते। मी आणि पुढे आता जेवण करायला बसलेलो आहोत। गाव तर माझा कॉलेजला गेलेला आहे, मी मला ड्रायफ्रुट्स खाताना आजचं दही चांगलं लागलेलं आहे, चांगलं विरजलं आहे मस्त। वाह वाह आज छान आहे तुझी, आपको मजा आ जाएगा क्रीम वाला दही दही। म्हणू तुम्ही सुद्धा या जेवण करायला। हे घ्या फोंडेजी, खालो आराम से। दूध वाल्या दादांनी दूध पण दिलेलं आहे। बापरे खूप सारी भांडी पडलेली आहेत धुईला। हे घ्या फोंडेजी, आओ जाओ। आणि मना माझा दाढी करत आहे, कधी स्नान करणार, कधी जेवण करणार, कधी कॉलेजला जाणार बाळा। स्वादिष्ट भोजन झाल्यानंतर मी हॉलमध्ये फोन घेऊन बसले थोडा वेळ आणि इकडे मला तडतड तडतड तड आवाज यायला लागला। मला वाटलं माने माझा नळ चालू केलेला असेल, पण बघा इथं काय झालेलं आहे। अर्ध पातेलं दूध होतं, सगळं आटून गेलेलं आहे। खवा तयार झालेला आहे, तर याच्यामध्ये साखर टाकते आणि मनीषला खायला देते। कधी कधी माझ्याकडून असं होतं, माझ्या लक्षातच राहत नाही मी गॅसवरती काय ठेवलेलं आहे ते। मी आता दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि मना माझा आत्ता जेवण करत आहे। आराम से बेटा, सावकाश, माठ फोडशील बघ। पाणी का पितोयस, तर स्टेबल होऊ द्यायचं पाणी, नंतर घ्यायचं होतं। ही एक बॉटल आलेली आहे बघा गुगलच्या गिफ्ट बरोबर, आणि ह्या बॉटलचं काय करायचं मला काही कळत नाहीये। ही रबरी बॉटल आहे, काय करायचं हिचं आता? हा ना, ही फोल्डिंगची बॉटल आहे, जशी फोल्डिंगची बॅग असते ना, तर बॉटल पण फोल्डिंगची आहे। फोल्डिंगची बॉटल आता पुन्हा छोटी झाली। काय करायचं या बॉटलचं मला काही कळत नाही। याच्यामध्ये पाणी पण नाही ठेवता येणार किंवा कुठे घेऊन जाता येणार नाही, कारण वास लागेल ना पाण्याला पण। रबराची बॉटल आहे ही,
काय करायचं हा असं करायचं धरलं का असं असं धरायचं असं मारा अरे असं करायचं तुला मारते मी या बॉटल बरं आहे एक कामाला येणार बॉटल मारायचं बनाला दादूला तुटणार नाही किंवा फाटणार नाही काय म्हणतात डंबल का काय म्हणतात ना यू भिशुम भिशुम हा लागतंय ना बरं झालं चांगल्या कामाला आली ही बॉटल पाणी ठेवायचं नाही तरी एकात्र कामाला आली माझ्या हातून असं का होतं काही कळत नाही सांडा मांडा सांडा मांडा चला झाकण लावून स्वच्छ धुते आणि ठेवून देते बॉटल कधीतरी येईल उपयोगाला है ना बाळा छानली पेपर आयुष्यवंत भव यशस्वी भव आवजा पुतर गाडी सावकाश चला बाळा ओके ओके आवजो म्हणा माझा कॉलेजला गेलेला आहे आणि माझ्या घरातली सगळी कामं पण झालेली आहेत आता मी थोडं श्रीरामचरित मानस वाचते आणि त्याच्यानंतर मग आराम करते राम सिया राम जद्यपि मनुज तनुज कुल घालक मुनि पालक खल सालक बालक जो नहीं होई बल घर फिर जाहु समर विमुख में हतउ न काहू माझा मना आलेला आहे कसा होता पेपर वा वा आउट ऑफ का आता ओके अच्छी बात है ठीक है हाथ पाय धू खाना खाले दुपारचे 4 वाजलेत आता थोडा वेळ मी आराम केला आणि आत्ता जस्ट मना पण आलेला आहे आणि इथं मी टरबूज चिरलेला आहे मनाला देते मना टरबूज खाएगा खाशील थोडंसं खा 1-2 नको क्या ही करे मना टरबूज खायला नको म्हणत आहे मी थोडं खाते आणि दादूला ठेवते गोड आहे टरबूज सायंकाळचे 5 वाजलेत आता आणि माझे चिरंजीव एक मना इकडे अभ्यास करत बसलेला आहे जाडू खाता है टरबूज इनको कहा देखा है क्या पहचाना आपने फुगा है 4 दिन से आता मी याला काम सांगते बघा उत्तर देतो की नाही ए गाडवा ते कपड्या घड्या घाल 4 दिवस झाले कपडे पडले तिथं धुतलेले हां बरं झालं मुंह से आवाज निकली अच्छी बात है सकाळी चुकून बनलेला खवा दादूला देते येलो टरबूज संपल्यानंतर शेववर तावा मारण्याचा बेत चालू आहे हे खावा बा जेवण कर म्हणलं नाही लेकिन ये खा रहा है ह्या कुंडीमध्ये मी 2-3 तुळशीची रोपं लावलेली आहेत कारण एकच तुळस होती ही पण थोडीशी वाळत चाललेली आहे म्हणून ह्या कुंडीमध्ये रोपं लावलेली आहेत आणि ह्या कुंडीमध्ये सुद्धा 2-3 तुळशीची रोपं लावलेली आहेत आणि ही तुळस आहे आमची 20 वर्ष जुनी आम्ही इथं राहायला आलो तेव्हा ही कुंडी पण आणलेली आणि तुळस पण तर एवढी छान राहिलेली आहे एका साईडनी वाळलेली आहे आणि एका साईडनी हिरवीगार आहे छान आहे आणि ही रोपं मी लावलेली आहेत आमच्या ह्या कुंडीतून ह्या कुंडीमध्ये मी तुळशीच्या बिया टाकलेल्या तर भरपूर रोपं आलेली आणि इकडचीच रोपं मी आमच्या नवीन घराच्या कुंडीमध्ये पण लावलेली आहेत आणि इथं पण लावलेली आहेत मी आता हे ड्रॉवर खालची फरशी स्वच्छ पुसून घेतलेली आहे याच्यामध्ये खूप धूळ निघाली आणि ड्रॉवर सुद्धा स्वच्छ केलेला आहे मला घराची एकदम साफसफाई होत नाही म्हणून मी वेळ मिळेल तसा वारंवार साफसफाई करत असते घराची म्हणजे एकदम लोड नाहीये मी आता देवपूजा करत आहे लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे थोडासा अंधार आहे तुळशी माते अरे लाईट आली अचानक आणि गेली तुळशी मातेसमोर दिवा ठेवते मागाशी चक्क 1 तास लाईट गेलेली तेवढ्यात मी भाकरी करून घेतली आणि आत्ता शेवग्याची शेंग फोडणीला टाकलेली आहे लाईट आल्यानंतर आणि इथं पुदिन्याची चटणी पण बनवली आहे आणि आज फोंडेजी लवकर आलेले आहेत आणि आल्या आल्या जेवण करायला बसलेले आहेत टिंडे आणले का फोंडेजी टिंडे आणायला सांगितलेले फोंडेजींना मी बघू काय म्हणतात अरे हा हिंदीमध्ये टिंडे म्हणतात फोंडेजी
तर याची भाजी मी उद्या सकाळी बनवणार. माझी मैत्रीण खाते ना याची भाजी, मला खूप आवडते म्हणून म्हणलं आणा. परवा दिवशी मी पाहिले होते पण परवा दिवशी ऍक्च्युली भरपूर भाज्या घेऊन ठेवलेल्या म्हणून ही नाही आणली. मग आज आणायला सांगितलं कोंड्याची. दादूला फोन लावा, बघा कधी येतोय. म्हणा जेवण करायला चला तर मग आता आम्ही जेवण करून घेतो. व्हिडिओमध्ये आपण आता इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.